प्रदूषण कार्यालयासमोर आम्ही सर्वच निसर्गप्रेमी या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन करत आहोत। या प्रदूषण कार्यालयासमोर जो विषय आहे की ज्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी तुळशी बिडकॉन या कंपनीने जो बेकायदेशीर जो प्लांट चालू केलेला आहे, रेडीमिक्स प्लांट, सिमेंट मिक्सर प्लांट, हा प्लांट या ठिकाणी बेकायदेशीर चालू असल्या कारणाने या ठिकाणी वारंवार प्रदूषण विभागाला या ठिकाणी निवेदन दिले जातात की या ठिकाणी वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात केलं जातं। जो प्लांट ज्या जागेवर चालू आहेत त्या जागेच्या अवतीभोवती लोक वसत आहेत, त्या ठिकाणी शाळा आहेत। या सर्वच गोष्टीच्या अनुषंगाने एखादा निसर्गप्रेमी जर तो पुढे येऊन तक्रार करण्यासाठी तो धासवतो आणि पुढे येऊन तो तक्रार करण्यासाठी या लढ्याला उभा देण्यासाठी तो सक्षम होण्यासाठी या ठिकाणी उभा राहतो। परंतु जे अधिकारी प्रदूषण विभागाचे असतील, मापन अधिकारी असतील, हे सर्वच अधिकारी या ठिकाणी आम्हाला वाटतं की या प्लॅन्टच्या जे मालक आहेत, जे प्लॅन्टचे जे व्यवस्थापक आहेत, या प्लॅन्टच्या व्यवस्थापकासोबत या सर्वच अधिकाऱ्याची मिलीभगत या ठिकाणी आम्हाला असल्यावानी आम्हाला या ठिकाणी वाटतं। या ठिकाणी जे प्लॅन्ट अधिकारी आहेत, जे प्रदूषण अधिकारी आहेत, हे धाब्यावर बसून या ठिकाणी चिरीमिरी घेऊन या ठिकाणी त्या प्लॅन्टला एक अभय देण्याचं काम या ठिकाणी करतात। आणि या ठिकाणी आम्ही या ठिकाणी निवेदन देतो, तक्रार करतो आणि तक्रारीच्या अनुषंगानं एक उत्तर आम्हाला या ठिकाणी दिलं जातं की हे उत्तर असं आहे की हा जो प्लांट आहे हा प्लांट ग्रीन झोनमध्ये आहे आणि प्लांट अधिकाऱ्याला ते सांगतात की तुमचा प्लांट हा येलो झोनमध्ये करून घ्या। मग हा प्लांट येलो झोनमध्ये कधी करणार आहेत की एक तुम्हाला 7 दिवसाचं तुम्ही अल्टिमेटम देतात, 7 दिवसात तुम्ही त्याला सांगतात की बाबा हो 7 दिवसाच्या आत तुम्ही येलो झोनमध्ये करून घ्या। मग याच्या आधी हा येलो झोनमध्ये नव्हता का? याच्या आधी हा ग्रीन झोनमध्ये प्लॅन होता, याच्या आधी तुम्ही त्याच्यावर कारवाई काय केली नाही? तुम्ही दंडात्मक कारवाई करता, आम्हाला मान्य आहे त्याचा दंड आकारलाच पाहिजे, कारण त्या ठिकाणी शासनाचा महसूल किती मोठा बुडवला जातो। शासनाचा महसूल बुडवल्या ज्या अनुषंगानं जर शासन या ठिकाणी तुम्हाला सक्षम अधिकारी या ठिकाणी दिले जातात की अधिकारी कशासाठी दिले जातो की शासनाच्या संदर्भात कुठं बेकायदेशीररित्या काही प्लॅन चालू आहेत का, ते बेकायदेशीररित्या जे प्लॅन चालू आहेत ते प्लॅन या ठिकाणी थांबवले पाहिजेत। म्हणून या ठिकाणी तुम्हाला त्या सेवेत तुम्हाला या ठिकाणी त्या ड्युटी तुम्हाला दिली जाते। परंतु अधिकारी आपल्या ड्युटीचा गैरफायदा या ठिकाणी घेऊन या ठिकाणी ज्या प्लॅनचे संगतमत करून या प्लॅनला अभय देण्याचं काम या ठिकाणी अधिकारी करत असतात। म्हणून आमची या ठिकाणी एवढीच मागणी आहे की जी बेकायदेशीर चालू असलेला तुळशी बिडकॉन हा प्लॅन हा तत्काळ रद्द झाला पाहिजे। त्याचं जे लायसन आहे त्याचं लायसन काळ्या यादीत टाकून ते लायसन त्याचं या ठिकाणी रद्द झालं पाहिजे। आणि दुसरा जो विषय आहे त्यांना आत्तापर्यंत 25 ते 30 वर्षापासून तो प्लॅन्ट त्या ठिकाणी चालू आहे, त्या प्लॅन्टकडे कोणी ढुकून बघायला तयार नाही आहे। आणि आतापर्यंत जो त्यानं शासनाचा महसूल या ठिकाणी बुडवला आहे तो संपूर्ण महसूल शासनाचा हा दंड सकट वसुली करण्यात यावा, या मागण्या घेऊन आम्ही आज प्रदूषण अधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी आमरण उपोषण, अन्नत्याग आंदोलन या ठिकाणी सर्व निसर्गप्रेमीच्या वतीने या ठिकाणी आम्ही करत आहोत। या ठिकाणी प्रदूषण अधिकाऱ्याने आमच्या या उपोषणाची तत्काळ दखल घ्यावी। त्या उपोषणाची दखल न घेतल्यास आम्ही 2 दिवसानंतर आम्ही अधिकाऱ्याला या ठिकाणी काळं पाजल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही, एवढंच या आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगतो। आणि या सर्वच गोष्टी या बाबीकडे आपण जातीनं लक्ष घालून हा प्लांट तत्काळ बंद झालाच पाहिजे। आमच्या अशा मागणी घेऊन आम्ही आज अन्नत्याग आंदोलन या ठिकाणी करतो।